अश्विनी, काय मामा? आम्ही बाहेर जाऊन येतो, तू घरातच बस. बरं. वाड्या तयार आहे का सगळी? हाय, तयार आहे. अश्विनीच मामा इकडे येतील, त्या दोघांनी बड्या मार द्यायचा आणि मी येणार, मग एंट्री मारणार मी आणि तुम्हाला चुपून काढणार. म्हणजे खोटं खोटं मारणार तुम्हाला, तुम्ही पळून जायचं, पण त्या दोघांनी हाला बिंदास्त. बर चालतंय. मी पण लई दिवसाला हात धुवून घेतलेला नाही. मी पण लई दिवस झालो कुणा हात उचललेला नाही. आज संधीचं सोनं करून घेऊया, दोघांनी बड्या मार द्यायचा. शाबास. ओय ओय पडतेस कुठं? त्या दोघांनी मारायचं, मला मारायचं नाही काय. मी आलो पळून जायचं. आली ती चल. संपा, अरे अश्विनीला नवरा कसा झणझणीत पाहिजे बघ. होय, आणि शोभला पण पाहिजे तिला. तुमच्या खिशातला मोबाईल, पैसे, चिल्लर बिल्लर काय असेल ते आणा इकडे, नाहीतर तुमचं लय वाईट होईल. काय होईल? पडतोर मारेन. पैसे आणा इकडे. गणपा, काय असेल तिथे खिशातनं ठीक आहे. संपा थांब, तुमची दादागिरी आहे बरं का, असं चालणार नाही. हे असं ऐकणार नाही. खाणारी असणी. खाना तो कसली मी जातो आणि क्रिसरची एंट्री मारतो आणि ते ती कसली चुपून काढतो. मग तू मामा इम्प्रेस होते ती, मग अश्विनी बर माझं लगीन. या आलोय मी, मामा. आजच्या गावात बरखाना वाटतं. कोण असतो? मी त्यांच्यावर नाही, मी तुम्हाला वाचवा आली. विसल्या मुरट्या, तुझ्या नादात डोळा फुटला सांगायच तरी मामा बॉडी बिल्डर आहे की. अरे मला बी चोपला की तू त्याच लायकी जायस आणि चोपला पाहिजे तुला. अरे मी काय केलं? उलट्या मार खायला आम्ही हिरो बनायला तुवी. अरे कशाचा हिरो, मला बी चोपला. तरी बरं तोंडा मास्क होता, नाहीतर मामानं ओळखलं असतं मला. पण ती जाऊ दे, दुसरी एक आयडिया माझ्याकडे. अय बाबा, काय करायचं तुझं तू कर, पण आम्हाला काय मध्ये घेऊ नको. अरे भावानी दोस्त आहेस का नाही तुम्ही? हा नाही दोस्त. अरे जेवण देतो दाबे होतो मासनी. दोस्त आपण दोस्त आहे. हा मी पण आहे दोस्त. जेवण तेवढं बघ. हा मी पण आहे. देवा सगळ्यांना सुखात ठेव बाबा. ही धरा मामा पेड. कशाचं पेड? MBA मध्ये पहिला नंबर आला माझा. अरे वा वा, शाबास. होय, विसल्या कसलं थापा मारतोय विक्की. बरं मामा, तुम्हा दोघांनी मी एक गोष्ट डायरेक्ट विचारली. काय रे, तुमची भाची मला लय आवडते, आमचं लगीन लावून देताय का? थोबाड बैलच का आरशात? अरे गप तू, MBA झाले त्याचं, MBA झाल्यास रगड पगार असतो या. बरं बा, MBA नंतर पुढं काय करायचं विचार आहे तुझा? मी स्वतःची कंपनी सुरू करणार आहे. बघितलंस का, MBA म्हणलं की मोठ्या पगाराची नोकरी, नाहीतर स्वतःची कंपनी. चांगलं आहे की. मग कशाची कंपनी चालू करणार बाळा? मी जीवनोपयोगी वस्तू कस्टमरला डायरेक्ट विकणारी कंपनी सुरू करणार आहे. कस्टमर येतील, पैसे देतील, गरमागरम प्रोडक्ट घेऊन जातील. म्हणजे नेमकी कसली कंपनी चालू करणार आहेस तू? इंडियन रोड साईड बर्गर. म्हणजे म्हणजे वडापावचा गाडा टाकणार. कायच्या वडापावचा गाड्या टाकणार आहेस तू? आम्हाला आमची बातचीत तुला द्यायची नाही. अहो वडापाव वाल्यानेच बघलं माझं, ते गुल्या वडापावाला बघा किती कमी होती. तू जा बाबा, दुसरी पुरगी बघ. पहिला 10वी पास वाल्याला कोण देणार पोरगी? काय म्हणजे MBA झालेला आहेस तू? तरी म्हणलं MBA झालेलं पोरग वडापावचा गाडा कसं काय टाकल? अहो MBA चायवाला माहित नाही बघा कसला मोठा ब्रँड आहे, तसं मी 10वी पास वडापाववाला ब्रँड करणार आहे. तू जा बाबा घरला. बघून घ्या की दिसत नाही मी. मुद्दा मारला मी, मुद्दा मारायचा असता तर तुलाच मारला असता. तुला दाखवू का काय? थांब. लगीन होत नाही आता. त्या मामासनी सगळं सांगून बसलायस, वडापावचा गाडा टाकणार यावून तेव्हा 10वी पास आहे म्हणलं, MBA ची थाप मारल्यास त्याच्यावर तर ठाम राहशील, जुळलास तुझं लगीन. अरे एखाद्याला फसू वाटत नाही रे मला. मग तुझं तू बघ काय करायची ती. आईला लगीन जमवायचं त्या दोन मामासनी पटवलं पाहिजे. या काल तर पटीव आधी. मामाला पटवाय काय करू आता? मामी आणू का आता? मामी जरा उभा राहा, जरा असं उभा. हे मी नाही बाबा, हवा. तू नाहीस, मग आता काय मलाच केलं पाहिजे. वाचता आहे का ते? देवा लवकर उगू देत बाबा मी शहा. अरे बुरट्या एरिया टॅक म्हणजे लवकर गाव तिथे थांब काढू दे. बजरंग बलीचे गजरे. पतली कमरिया मोरे. ए पोरे बघून चाल की. हे असं पाहिलं काहूर माझ जीवात जीव हिरवळ.
सॉरी हा. असू द्या नवीन दिसतंय गावात पाहुणे आहे सगळे. हो हो. कुणाच्यात विशाल ठोंबरेची मामी. विशाल डोंबरेची मामी आहे वाटतं. मामा कुठं आहे विशालचं? मामा नाही त्या जगात. या उभ्या आडव्या जगात माझं कोणच नाही. मी आहे की. म्हणजे विशाल आहे की तुमचा बादचा. कुठं आहे तू विसल्या? तुमच्या समोर. समोर म्हणजे तुमच्या समोरूनच गेला दिसला नाही का? तुम्ही समोर असल्यावर दुसरीकडे कोण बघेल? म्हणजे लक्ष नाही माझं रे. हो विश्ल्या मुंबईला गेलाय. बिझनेस संदर्भात एक कोर्स आहे तो करायला गेलाय. मी इथं आले कारण विश्ल्याचे आजार आहे. मी 4 दिवस थांबणार आहे इथं. यस यस. काय झालं? काय नाही. 4-5 दिवस आहे सा तर येत जावं घरी. विशाल मित्रच आहे आमच्या अश्विनीचा. अश्विनी कोण? तुमची मुलगी का? नाही आमच्या मोठ्या बहिणीची मुलगी. बहीण आणि दाजी अपघातात वारले त्याच्यानंतर अश्विनी सांभाळ आम्हीच केलाय. आणि तुमची मुलं? आमचं नाही अजून लग्न झालं. अय्या खरंच? माझं पण नाही अजून. अय्या खरंच? येतो आम्ही. तुम्ही पण येताय का चहा घ्यायला? तुम्ही बोलवलं तर येईन ना. चला मग. चला ना. आधी कमरिया से सारी के आई अब आंटी की बारी. या बसा. अश्विनी अगं बाहेर ये ग. काय मामा? पाहुणे कोण ओळखते का बघ तुला? श्या? हो हो. आमची खूप जुनी ओळख आहे. बर बसा तुम्ही. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. बसा तुम्ही. बसा. तुम्ही पण जावा ना. जातो. बस ना. माफ करा पण मी नाही ओळखलं तुम्हाला. अगं विसले मी. काय? तुझ्या मिशा कुठे गेल्या? अगं हळू वरा अर्ध्या उठवीची माझं. मिशा खाल्ल्या उतरवलं. काय? मिशा काढल्या मग मिशा काढल्याशिवाय बाय कशी दिसणार मी? पण हे नाटक कशासाठी? अगं तुझ्या मामाला सांगितलंय की मी विसल्याची मामी आहे. मोठं मामा माझ्या बाईने मारायला लागले. आता मामाला जाळ्यात घेतो आणि आपल्या लग्नाची परवानगी काढतो. मग आपण कोर्ट मॅरेज करूया. वाव किती हुशार आहेस तू. हा हळूहळू. हा घ्या चहा. अय्या किती छान. तुम्ही माझ्यासाठी चहा केला. मी पण मदत केली आहे. सो स्वीट. तुम्ही पण सो स्वीट. बरं ऐका ना मामा. मामा नका ना म्हणू. गणपा म्हणा. तुमचं आणि माझं वय सेमच आहे. बरं ऐक ना गणपू. मी काय म्हणत होते, माझा भाचा आहे ना विशाल, त्याला तुमची अश्विनी खूप आवडते. हा माहित आहे की. मग त्यांचं लग्न लावून द्याल का? अहो पण त्याला चांगला जॉब नाही. गणपू जॉब मध्ये काय ठेवलंय? तो खूप कष्टाळू आहे. जॉब पेक्षा जास्त कमवतो व्यवसायातनं. तुझा माझ्यावर विश्वास नाही का गणपू? स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुमच्यावर. हा म्हणजे विश्वास आहे तुमच्यावर. मग त्याला लग्न लावून यांचं मला वचन द्या. दिलं वचन. अरे दादा पण आपल्याला चांगला पोरगा बघायचा होता. ए गप तू. सविता मामी. आम्ही काय म्हणतोस गणपू? सविता म्हण ना. बर सविता माझी एक अट आहे. काय अट आहे गणपू? तुझं पण लग्न झालेलं नाही आणि माझं पण लग्न झालेलं नाही. यांचं लग्न लावून देऊया पण तू माझ्याशी लग्न केलं पाहिजे. ईश माझ्या मनातलं बोललास. बरं विश्ल्याला येऊ दे 8 दिवसानं मुंबईवरून. मग विश्ल्याचं आणि अश्विनीचं लग्न लावू मग नंतर आपण करू. काय म्हणजे तुझा लग्नासाठी होकार आहे? हो मामा तू पोपट बघा ना. सविता आठवडा कसा घालू तेच मला कळना. विश्ल्या जर आत्ता इथे असता तर अश्विनीचं आणि विश्ल्याचं आत्ताच लग्न लावून दिलं असतं बघ. काय मी हा गीत लावायला गेलं आमचं. मी फोन करून बोलवते विश्ल्याला. विश्ल्या